नमस्कार. प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप एका तरुणीवर करण्यात आलाय आणि विशेष म्हणजे ही तरुणी स्थानिक भाजप नेत्याची मुलगी असल्यानं हा मुद्दा आता सामाजिक आणि राजकीय पातळीवरही चर्चेत आलाय. सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. काही ठिकाणी निषेध प्रदर्शनही झालेत. तर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या. ही घटना ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील आहे. 28 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर टाकण्यात आला. या व्हिडिओमध्ये एक तरुणी कार चालवत असताना काही वक्तव्य करताना दिसते. या वक्तव्यांमध्ये प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरला आणि काही तासातच हजारो लोकांनी तो शेअर केला. मृणाल जाधव ही बदलापूरमधील स्थानिक भाजप पदाधिकारी महेश जाधव आणि महिला मंडळ अध्यक्ष प्रतिभा जाधव यांची मुलगी असल्याचं सांगितले जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही हिंदू संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला. बदलापूर पोलीस स्टेशन बाहेर काही कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले. माहितीनुसार काही ऑटो रिक्षा चालकांनी देखील निषेध म्हणून काही काळ काम बंद ठेवल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या प्रकरणात कायदेशीर कारवाईही करण्यात आली आहे. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. ही तक्रार स्थानिक हिंदू कार्यकर्ते हरीश पाटील यांनी दिल्याचं सांगितले जाते. यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 295 अंतर्गत धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा तसेच कलम 506 आणि IT ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवलाय. पोलिसांनी मृणाल जाधवला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तपासासाठी तिचा मोबाईल आणि कार जप्त करण्यात आल्याचंही सांगितले जात आहे. माहितीनुसार न्यायालयानं तिला काही दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आल्या आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दात सांगितले की कोणत्याही परिस्थितीत देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. त्यांनी संबंधित कुटुंबावर पक्षपातळीवर कारवाई करण्याची घोषणा देखील केली. यानंतर मृणाल जाधवचे आई वडील महेश जाधव आणि प्रतिभा जाधव यांनी पत्रकार परिषद घेत माफी मागितली. त्यांनी सांगितले की आम्ही स्वतः प्रभू श्रीरामाचे भक्त आहोत. आमच्या मुलीकडून जर काही चुकीचे वक्तव्य झाले असेल तर आम्हाला त्याबद्दल खूप खेद आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. अनेक लोकांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे तर काही लोकांनी कायदेशीर मार्गानेच न्याय व्हावा अशी भूमिका मांडली आहे. दरम्यान काही राजकीय पक्षांनी देखील या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ठाणे जिल्हा युवक काँग्रेसकडून बदलापूरमधील भाजप कार्यालयाबाहेर निषेध करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र दुसरीकडे भाजपकडून असा आरोप करण्यात येत आहे की या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान बदलापूरमधील परिस्थिती आता नियंत्रणात असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र हा वाद अजूनही सोशल मीडिया आणि राजकीय चर्चांमध्ये कायम आहे. या प्रकरणावर तुमचं मत काय आहे? सोशल मीडियावर बोलताना मर्यादा असायला हव्यात का? तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. लवकरच भेटू आणखीन एका महत्त्वाच्या बातमीसह. धन्यवाद.